तामिळनाडूमधील शपथविधी वेळच्या याच रील्समुळे देशातलं राजकारण चांगलंच तापलंय. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या रील्समुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. त्याचं झालं असं की राहुल गांधी रविवारी तामिळनाडूच्या दौऱ्यावर होते. चेन्नईत थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यास राहुल गांधी उपस्थित राहिले. याच वेळच्या व्हिडिओची राहुल गांधींनी इंस्टाग्रामवर रील्स टाकली होती, स्टोरी सुद्धा ठेवली. काही वेळातच या रील्सला लाखो व्ह्यूज मिळाले. इथूनच वादाला सुरुवात झाली. हे रील्स आणि स्टोरी इंस्टाग्रामवर काही काळानंतर दिसेनाशी झाली. भारताच्या IT नियमानुसार ही रील ब्लॉक करण्यात आल्याचं मेटाकडून सांगितलं गेलं. मात्र त्यानंतर संतापलेल्या राहुल गांधींनी माजी थलपती विजयसोबतची रील्स का ब्लॉक केली, मोदी का घाबरतायत असं म्हणत थेट हल्लाबोल केला. काँग्रेस नेते श्रीवत्स यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. राहुल गांधींची रील्स एका तासात 12 मिलियन आणि फोटोची पोस्ट 46 मिलियन गेल्यानंच ब्लॉक केली. राहुल गांधींच्या मीडिया अकाउंटवरून बंधन आणत विरोधी नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप काँग्रेसचे नेते श्रीवत्स यांनी केलाय. केरळ काँग्रेससह अनेक नेत्यांच्या अकाउंटवरूनही हाच आरोप करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला जातोय. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मात्र हे सगळे आरोप खोडून काढलेत. रील्स ब्लॉक प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. इंस्टाग्रामच्या सिस्टममुळे रील ब्लॉक झाली होती. मात्र आता ही रील लोकांच्या निदर्शनास येते म्हणत आरोप फेटाळून लावलेत. मात्र या स्पष्टीकरणानंतरही हा वाद थांबण्याचं नाव घेत नाही. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.